आबा आता या ठिकाणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीची या ठिकाणी बैठक झाली. नेमकं बैठकीमध्ये काय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली? तर ज्या पद्धतीनं उजनी धरण ज्यावेळेस या ठिकाणी निर्माण झालं आणि जे काही धरणग्रस्त होते आमच्या भागातील, त्यामुळे करमाळा, इंदापूर, कर्जत आणि माढा या तालुक्यातल्या लोकांच्या जमीन ज्यावेळेस उजनी धरणामध्ये संपादित झाल्या त्यावेळेस या धरणग्रस्तांनी फार मोठा त्याग केलेला आहे. आणि आज असा कायदा आम्हाला ऐकायला मिळतो किंवा नोटिसा मिळतात की जे काय आमच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये जात असताना त्याचा मोबदला तर आम्हाला फारसा मिळालेला नाही आहे. कारण कुणी शासनाला त्यावेळेस विरोध केला नाही. लोकांनी आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी विस्थापित झाली आणि जे काय मिळेल ते पैसा घेतला. आणि अशा पद्धतीनं आज आम्हाला असं नोटीस आलं की बाबा जे काय आम्ही गाळपेरी घेतो आहे, जिथं आमच्या 10 एकर जमीन आहे तिथं आमची 8 एकर पाण्यात गेली आणि 2 एकर शिल्लक राहिली, तर त्या 8 एकर 6 एकराला आम्हाला नोटीस आली की ते आम्ही अतिक्रमण केले. आणि अशा पद्धतीनं हा धरणग्रस्तावर फार मोठा अन्याय आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही उजनी धरणग्रस्ताचे जेवढे धरणग्रस्त आणि जे बाधित लोक आहेत त्यांचा जनजागृती करून या मार्फत आम्ही फार मोठं आंदोलन छेडणार आहे. आणि हा GR जेणेकरून कसा रद्द होईल या संदर्भामध्ये आमचा सगळ्या धरणग्रस्ताचा एक या ठिकाणी मेळावा होतो आहे आणि आम्ही गावगाव जाऊन त्या ठिकाणी आमची दिशा ठरवतो आहे. आणि अशाच पद्धतीनं आम्ही भविष्यामध्ये फार मोठं आंदोलन छेडू आणि जेणेकरून हा आमच्यावर जो झालेला अन्याय या धरणग्रस्तावरती, त्यामुळं हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आणि त्याच्यासाठी ही दिशा ठरवण्याची आज मीटिंग होती. सरकारी पातळीवर या बाबतीत काय न्याय मागण्यासाठी किंवा निवेदन आंदोलनाच्या संदर्भात त्या ठिकाणी ज्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीला आम्ही सगळ्या या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. त्या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी काय आता अधिवेशनामध्ये भूमिका घेतात ते बी पाहावं लागेल. पण शेवटी आमच्यावरती जी काय कुऱ्हाड बसणार आहे, जे काय आमच्यावर मोठा अन्याय होणार आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलेलो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्याची गरज लागणार आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधीची आम्हाला गरज लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी आम्हाला अवलंब लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या जनरेट्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही म्हणजे काय वेगळा पर्याय आंदोलन किंवा अधिवेशनाच्या ठिकाणी काही इथून शेतकरी बांधव जाणार आहेत का? नाही, अजून आमचं काय तशी ठरलेली नाही आहे. आता लोकप्रतिनिधी काय भूमिका मांडतायत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये 5-6 आमदार या भागातून धरणग्रस्ताच्या भूमिका काय मांडतायत, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय त्यांच्याशी चर्चा करणार आहेत का, हे सगळं आम्हाला बघावं लागेल. आणि जर आम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही नकारात्मक भूमिका दिसली तर आम्ही जे काही पावलं उचलायचे ते सगळे उचलण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे. ज्या प्रकारे आता आपण सांगितलं 5-6 आमदार या ठिकाणी आमदार नारायणआबा पाटील असतील किंवा दत्ता भरणे असतील, हे उजनी धरणाच्या जवळपास येतात. त्यामुळे ह्या दोघांच्या भूमिका आतापर्यंत म्हणजे गाळपेर जमिनीच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले आहेत याच्या आधीसुद्धा, परंतु इतरांनी अद्यापपर्यंत त्यांच्यात भूमिका स्पष्ट झालेली नाही. ते करतील ना. या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीनं धरणग्रस्त ॲग्रेसिव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये इंदापूरमध्ये तालुक्यामध्ये फार मोठी जनजागृती झाली आहे. आज करमाळ्यामध्ये पण आज आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी कोंढरेचंचली गावामध्ये मेळावा घेतला आहे. या संदर्भामध्ये आमदारांना भूमिका घ्यावाच लागेल. आज ते लोकप्रतिनिधी आहेत, नाही तर उद्या त्यांना फिरणं मुश्किल होईल. कारण आज आमचं फार मोठं या ठिकाणी उजनी धरणामध्ये फार आमचं योगदान द्यालेलं आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आमच्याबरोबर यावं लागेल. ते सुद्धा आमची भूमिका मांडतील अशा आम्हाला अपेक्षा आहेत. दत्तामामा भरणे आहेत, नारायणआबा पाटील आहेत, कुल आहेत, तिथं आदरणीय रोहितदादा पवार आहेत. हे सगळे आमदारसुद्धा तुम्हाला सांगतो भूमिका मांडतील. आणि जर आमच्या भूमिका तुम्ही अमान्य केल्या तर आमचं आंदोलन आम्ही फार मोठं उभा करू. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही 1 इंच जमीन आम्ही अतिक्रमण म्हणजे त्याच्यामध्ये शासनाला देणार नाही. ही आमची जलसमाधी जरी झाल्या धरणग्रस्ताच्या तरी चालतील, पण आम्ही आमच्या जमिनीवरती कुणालाही इथं येऊ देणार नाही किंवा कुठलाही इथं आम्ही अंमलबजावणी होऊन देणार नाही. हे मात्र आमचं ठाम ठरलेलं आहे. ज्या जमिनी आहेत या जमिनीच्या संदर्भात आपल्याला जर आर्थिक मोबदला जर वाढीव मिळाला तर त्या अनुषंगाने आपलं आंदोलन आज जर तुम्ही बघितलं तर 1 कोटी एकर प्रमाणे आज इथं अतिक्रमण ज्यावेळेस मोबदला मिळतो, ज्यावेळेस कॉम्पन्सेशन होते सरकारी, त्यावेळेस त्याला 5 पट रक्कम भरपाई दिली जाते. आज आम्हाला जर त्या पद्धतीत म्हणलं तर फार काय म्हणतात त्याला अतिशय तुटपुंजी आम्हाला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे. आणि कुठेही शासनाने त्याच्यावरती आमचा गांभीर्याने विचार केला नाही. तरी देखील आम्ही आज समाधानी आहोत की आम्ही कुठंतरी त्या गाळपेरीवरती उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा करतोय आणि त्याच्यावर जर आमच्या गंडांतर येत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आंदोलन उभा करू आणि 1 इंचही जागा आम्ही परत देणार नाही. सर